माती पान सर्व वस्तू उचलण्यासाठी त्याचा उपयोग करतात. इथं लाइटिंग आहे, इथं झाड आहेत सगळी आणि प्राणी आहे नको म्हणून हे लावलंय. कार आपण वरती नेली तर सुरक्षित वरती पार्किंगला जाण्याची वेळ आहे. आता इथं पार्किंग झाली परत इथं खाली मिळते. माझ्या फ्रेंडचं नाव फिकर आहे. हा विजेवर चालतो व हा फिकर हवेवर चालतो. हवेच्या दाबाने पाणी बाहेर बंद होतं व हवेचा दाब बाहेर आला की पाणी नाव हवा शुद्ध करणे. यात जे अशुद्ध हवा आहे शुद्ध होऊन बाहेर पडते. आता JCBचा वापर करतो. या उपकरणामुळे अशा प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान होत होते ते आम्ही रोखण्यासाठी हे उपकरण आणले. या उपकरणामुळे शेतकऱ्याला नुकसान होत नाही आणि प्राण्याला पण आणि मग नंतर पुन्हा उपकरण केले आहे. ते ज्वालामुखीच्या उद्रेकाने वायू हवेत हवा दिसत होते. ह्या ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लावा रसातून अग्निजन्य किडे निर्माण होतात. समारंभामध्ये मोठमोठे डीजे आणतात, त्यामुळे प्रदूषण होतं. डोळा पण TV फोन मोबाईल बघितल्यामुळे आपले डोळे प्रसारण पावतात आणि रात्री झाल्यावर आपले डोळे आपोआप उघड जाऊ डोळ्याचे अवयव हे नेत्रचेता, रक्तवाहिन्या हे बाहुली आणि हे बुबुळ. महाराष्ट्रातील पहिली पवनचक्की पुण्यात होती आणि आशियातील सर्वात मोठी पवनचक्की प्रकल्प सायकलाच्या जागेवाडी येथे. पाण्याच्या प्रेशरवर चालते. वस्तू उचलण्यासाठी जे अवजड वाहन उचलण्यासाठी उपयुक्त आहे आणि इंजेक्शन पाण्याच्या मदतीने चालते. पाऊस आल्यावर पाऊस आल्यावर प्रदूषण होऊ नये माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे ऑब्जेक्ट डिटेक्टर कार. तर या कारमध्ये एक सेन्सर, 5 व्होल्टचा रिले, 4 व्होल्टची बॅटरी, मोटर, बझर आणि वायर इत्यादी मी या प्रोजेक्टमध्ये वापरलेले. तर या गोष्टीचा उपयोग असा होतो की रात्रीच्या वेळी आपण गाड्या चालवतो, त्याचप्रमाणे आपल्या देशाची लोकसंख्या वाढती लोकसंख्या आहे. मग प्रत्येकाच्या घरात कमीत कमी एक कार तरी असते किंवा एक गाडी तरी असते. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. फ्युलचा वापर आपल्याला कमीत कमी करता यावा म्हणून मी ही कार मॉडिफाय केलेली आहे. तर ही कार जशी पुढे जाणार तसं ह्या कारचा सेल होणार आणि ह्या
ती गाडी तशीच पुढे जाणार. यामुळे आपले कंटिन्यू हां. तर या गोष्टीचा उपयोग असा होतो की आपण रात्रीच्या वेळी जेव्हा गाडी वाहन चालवत असतो तेव्हा आपल्या रस्त्यामध्ये अशा काही वस्तू असतात ज्या आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही किंवा आपल्या गाडीचे बल्ब फिके असल्यामुळे ते आपल्याला दिसू शकत नाही. तर त्या गोष्टींचा सेन्सर होतो व गाडी आपोआप थांबते. त्यामुळे जो अपघात होणार आहे तो अपघात टळतो व त्या गाडीचे काही नुकसान होत नाही. आपला देश कृषीप्रधान देश असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात शेती करतात शेतकरी. आज शेतकरी जास्त प्रमाणात ऊसाची शेत करत आहेत. यामध्ये मी बॅटरी रेल वायरी मोटर याचा वापर केला आहे. आता जर आपण रात्रीची लाईट घेतली शेतामध्ये तर आपण पाणी पाजायला रात्रीचं गेलो तर शेतकरी पाणी सुरू करून येतो शेतामध्ये व त्याला पुन्हा म्हणजे मोटर बंद करण्यासाठी शेतामध्ये जावं लागतं. तर हा सेन्सर आपण शेताच्या एका टोकाकडे जोडला तर पूर्ण शेतामध्ये पाणी भरून एका त्या टोकाकडे पाणी जर का गेलं तर मोटर आपोआप बंद होते. त्यामुळे शेतकऱ्याला रात्रीचं जावं लागत नाही शेतामध्ये. वर जर का रात्रीचं तो जात असला तर साप वगैरे चावून त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आपल्याला अनेकदा प्रश्न पडतात ज्वालामुखी म्हणजे काय, ज्वालामुखीचे फायदे कसे असतात, ज्वालामुखीचे तोटे काय व ज्वालामुखी कसा तयार होतो. तर इथे मी दाखवणार आहे.